शहाद्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांना पदावरून हटवण्याची आदिवासी महिलांची मागणी। जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन, उपोषणाचा इशारा। महिलेवर लैंगिक अत्याचार व विनयभंग करून खाकीवर्दीला डाग लावणाऱ्या शहादा तालुक्यात आदिवासी महिला व बालकांना रात्री बेरात्री घरात घुसून त्रास द्यायला लावणारा व बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न प्रकरणात आरोपी असणारा वादग्रस्त हेमंत कुमार पाटील पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांच्यावर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा, सेवेतून बडतर्फ करा, पदावरून तात्काळ हटवा अशी मागणी जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। निवेदनावर एकूण 40 महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत। प्रभू दत्तनगर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार येथील बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्या राहत्या घरात दिनांक 8/8/2024 रोजी रात्री 10 ते 11 वाजेदरम्यान विनावर्दित व चेहऱ्यावर मास्क, रुमाल बांधून कोणतेही कारण न सांगता घरात घुसणाऱ्या शहादा पोलीस ठाण्यातील संबंधित 7 ते 10 पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याबाबत तसेच पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या विरुद्ध गंभीर आरोपाची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। सदर प्रकारामुळे सुशील कुमार पावरा यांच्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। यापूर्वीही विनावर्दित रात्री घरात घुसून या संशयित पोलिसांनी वस्तूची चोरी केली आहे। वादग्रस्त हेमंत कुमार पाटील पोलीस निरीक्षक शहादा यांच्यावर धुळे येथे असताना त्यांच्याविरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान आणि IPC कलम 354 अ, 354 ब, 354 ड, 509, 506 आणि 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा IT ॲक्ट कलम 3737 ए अन्वेषण अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे। हे फरार होते, निलंबित होते। महिलेच्या बाबतीत लैंगिक अत्याचार, विनयभंग केल्याचा गंभीर आरोप असून आरोपी पोलीस अधिकाऱ्याला पोलीस निरीक्षक या पदावर पुनर्नियुक्ती कशी काय देण्यात आली? वादग्रस्त हेमंत कुमार पाटील पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा हे मला पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्येच्या प्रकरणात आरोपी आहेत। केस नंबर 411/2025 नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू आहे। पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांची शहादा पोलीस ठाण्यात नेमणूक करू नका म्हणून आम्ही आदिवासी संघटनांकडून दिनांक 10/1/2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना यापूर्वी अनेक निवेदनं दिली आहेत व आंदोलन सुद्धा झाले आहेत। हेमंत कुमार पाटील यांच्यावर कारवाई न झाल्यास उपोषण छेडण्याचा इशारा आदिवासी महिलांनी दिला आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। अचानक घर आवतला एने बायरापुरिया दम के देनो नी पुलिस बड़ी ना आवतला, सादे ड्रेस पर आवतला, एका गुंडा से नहीं मालूम का पुलिस से नहीं मालूम। या तो एने आम पुलिस से कोई लाने एने गुंडा भी एक कोई आम काय मालूम है आवत एने पुलिस ड्रेस पर ना दिखा